नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. काल आपण दिलेल्या रेणूसूत्रांवरून रेणू वस्तुमान कसं काढायचं ते आपण काल शिकलेलो आहोत आणि सोबतच 3 एक्झाम्पल्स सुद्धा घेतलेले आहेत. तर आज आपण राहिलेले काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. त्यापूर्वी आपण एखाद्या संयुगामध्ये मूलद्रव्यांची संख्या कशी काढायची ते एकदा बघूया. मित्रांनो, इथे काही नाही म्हणजे याचा सहगुणक किती असतो? 1 असतो. आता हा जो एक सहगुणक आहे, तो या प्रत्येक एलिमेंटसाठी असतो. म्हणजे पोटॅशियमसाठी सुद्धा आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. मग यामधला जर पोटॅशियमची संख्या काढायची असेल, पोटॅशियम, तर इथे सहगुणक 1 आणि पोटॅशियमच्या बेसमध्ये 1 या दोघांचा होतो गुणाकार. 1 गुणिले 1 म्हणजे पोटॅशियमची संख्या आहे 1. आता इथे नायट्रोजनची संख्या किती असणार? तर सहगुणक 1 आणि बेसमध्ये सुद्धा आहे 1. म्हणजे 1 गुणिले 1 नायट्रोजन 1. आता ऑक्सिजनची संख्या किती आहे? तर याचा कोइफिशियंट 1, सहगुणक 1 आणि बेसमध्ये 3. मग 3 गुणिले 1 म्हणजे ऑक्सिजनची संख्या किती होईल? 3. आता बघूया आपण याचं रेणू वस्तुमान. सर्वप्रथम KNO3 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट असं या संयुगाचं नाव आहे. आता बघूयात रेणू वस्तुमान. पोटॅशियमची संख्या एकच आहे आणि पोटॅशियमचे इथं अणुवस्तुमान दिलेलं आहे 39. 39 गुणिले 1 म्हणजेच 39 अधिक नायट्रोजनचं अणुवस्तुमान इथे 14 आहे. 14 गुणिले 1 म्हणजेच 14 अधिक ऑक्सिजनचा आहे 16 आणि ऑक्सिजनची संख्या आहे 3. 16 गुणिले 3 48. या तिन्ही संख्यांची बेरीज केल्यास आपल्याला याचं रेणू वस्तुमान मिळेल 101 यू. म्हणजेच काय? तर ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट. बघूया आपण पुढचं एक्झाम्पल. दिलेला संयोग आहे हायड्रोजन परऑक्साईड. इथे हायड्रोजनची संख्या 2 आणि ऑक्सिजनची संख्या सुद्धा 2 आहे. हायड्रोजनचं रेणू अणुवस्तुमान आहे 1. मग 1 गुणिले 2 अधिक ऑक्सिजन 16 गुणिले ऑक्सिजनची संख्या 2. यांची बेरीज केल्यास 2 अधिक 32 म्हणजेच 34 यू. दिलेला संयोग आहे ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3. हा एक क्षार असून यामध्ये ॲल्युमिनियमची संख्या 1 आणि क्लोरीनची संख्या 3 आहे. तर ॲल्युमिनियम याचं अणुवस्तुमान आहे 27 म्हणजेच 27 गुणिले 1 अधिक क्लोरीनचं 35.5 गुणिले 3 बरोबर 27 अधिक यांचा गुणाकार केल्यास गुणाकार येतो 106.5 आणि यांची बेरीज येते 133.5 यू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.